हास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुरु सुधारी बरण रघुबर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरो कलेश ये दुख भंजन मारुति नंदन शाबाश ये दुख भंजन वाह वाह मारुति सुनना मेरी मार पवन सुन बिनती मार मार पवन सुन बिनती मार मार पवन सुन बिनती मार मार हसी दिन बंदनी के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया के रात सवारे सिया के रात सवारे करो मेरा नाम पवन सुन बिनती मार मार वाह महिम्नब्बारन्ते परम विदिशो यज्ञ सदृशि स्तुतिर ब्रह्मादीनाम विदद वसन्नास्त्वयि गिरा अथा वाच सर्वस्व स्वमति परिणामावधि गुणन ममापेश स्तोत्रे हरणरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग
वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा परमार्थातला प्रयत्न करत असताना जीवनाच्या वाटेवर मिळालेलं फळ सांगणारा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 9 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या धारणगाव वीर, बरोबर ना? धारणगाव वीर या गावी या वस्तीवर कालपासून महाशिवरात्रीच्या पर्व कालामध्ये ज्या वडिलांचं गेल्या वर्षी निधन झालं असे कैलासवासी निवृत्ती भाऊ सानप बाबा आणि बाबांच्या निवृत्ती भाऊ सानप बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुरेश निवृत्ती सानप त्यांचे चिरंजीव आहेत, रमेश निवृत्ती सानप चिरंजीव आहेत, गंगाधर निवृत्ती सानप चिरंजीव आहेत आणि गंगा भागीरथी सुमन हरी गंभीरे मुलगी आहे. भाऊसाहेब नावाचे हरिभक्तपरायण नातू आहेत, भगवान रमेश सानप नातू आहेत, सचिन रमेश सानप नातू आहेत, राहुल सुरेश सानप नातू आहेत, किरण गंगाधर सानप नातू आहेत, निलेश सुरेश सानप नातू आहे व भूषण गंगाधर सानप नातू आहे. समस्त सानप परिवार धारणगाव वीर, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी धारणगाव वीर, खडक, नैताळे, सारोळे, थडी, महिला भजनी मंडळ, कोळगाव, डोंगरगाव, बोकडदरे, रुई, खेडले जुंगे, श्री गुरुदेव दत्त ज्ञानपीठ वारकरी शिक्षण संस्था मेंढी या समस्त भजनी मंडळाच्या वतीनं अगदी या निवृत्ती भाऊंचा हा निवृत्ती बाबांचा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा साजरा होत असताना भव्य हरिकीर्तन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. आणि त्या संबंधातून समस्त धारणगाव वीरच्या सानप वस्ती वर्ड्या मंडळीनं 4 दिवसाचा म्हणजे 3.5 दिवसाचा हा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या महोत्सवातील आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमचे साईनाथजी सानप असतील, पुंड साहेब असतील, शरदराव आदी करून सगळी ही मंडळी या परिवारातली जी मंडळी आहे सानप या सगळ्यांनी विनंती केली आणि सगळ्यांनी आग्रह केला की अक्रूर महाराजांचं कीर्तन मिळतंय का बघा. आणि 5-7 महिन्यापूर्वी ज्या वेळेला या तरुणांना, या नातवांना, या त्यांच्या 3 मुलांना आणि 6-7 नातवांना आजोबा जिवंत असतानाच कार्यक्रम करायचा होता, वाढदिवस करायचा होता त्यांचा. पण बघा नियती अशी आहे, मला पण माझ्या वडिलांचा जिवंतपणे कार्यक्रम करायचा होता. आमच्या पांगरे महाराजांना मी बोललो पण आमचे वडील निघून गेले. गेल्यावर कार्यक्रम करावा लागला हे दुर्भाग्य आहे. ते आता करावं लागतं आपल्याला. पण जिवंत असताना त्यांच्या समोर एखादी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं, त्यांच्या समोर त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार घालणं हे भाग्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये मिळालं नाही. पण ते गेल्यानंतर त्यांच्या कृतज्ञतेतून थोडासा विकोप बोलताना कमी राहतो. त्यांच्या कृतज्ञतेतून, त्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या सौजन्यातून, त्यांच्या संस्काराच्या शिदोरीतून आपण जर महाराष्ट्रभर नाशिक जिल्ह्यामध्ये परमार्थ पदावरती वाटचाल करत असतो तर मग त्या वडिलांची कृतज्ञता प्रगट झाली पाहिजे. आजोबांनी आम्हाला गोड शेती सांभाळली, जीवन सांभाळलं आणि आम्हाला चांगल्या संस्कारावरती आरूढ केलं. या उद्देशातून या समस्त नातवांनी, सानप परिवाराने आपल्या या निवृत्ती बाबांचा पुण्यस्मरण सोहळा अगदी थाटामाटामध्ये साजरा करण्याचा मानस केला. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ट्रेडिंग सप्त्याचं चालू आहे. जिथं जिथं मोठे सप्ताह आहेत तिथं मग मोठे मोठे कीर्तनकार, गायक, वादक ज्यांच्या वाणीनं, रसज्ञतेनं लोकांना वेड लावलेलं आहे, ज्यांच्या आवाजानं, ज्यांच्या हार्मोनियमनं, ज्यांच्या कंठानं, ज्यांच्या पखवाजानं समाजाला वेड लावलेले अशी सगळी मंडळी आपल्याला आणायची. सध्या टॉप 10 मध्ये जी कीर्तनकार आहेत, गायक, वादक आहेत, किती पैसे लागू द्या, मागं पुढं पाहायचं नाही, पण वडिलांचा कार्यक्रम नाशिक जिल्ह्यात झाला नाही असा करायचा, असा मानस या पोरांनी, नातवांनी धरला. आणि खरंच बरं का, दृष्ट लागेल असा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही साजरा करताय. काय महाराजांचं स्वागत, महाराजांना बोलणं, महाराजांना सांभाळणं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही आम्हाला सांभाळताय. या सगळ्या सानप परिवाराला खरं तर धन्यवाद दिले पाहिजे. या सगळ्यांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाला खूप मोठं योगदान देत असताना, कार्यक्रम करत असताना आपल्याला ही गायक पाहिजेत, ही वादक पाहिजे असं मानस घेऊन पत्रिकेला खूप गायक वादक आहेत. त्याच्यामध्ये आज महाराष्ट्राचे आवाजाचे बादशाह ओंकार महाराज जगताप. काय आवाज आहे महाराज. ईश्वर एखाद्याला आवाज देतो, इतका पण देऊ शकतो, कितीही उंच जाऊ द्या. पेटी संपली रासने गुरुजीची, पण त्यांचा आवाज काही संपला नाही. 2-4 पेट्या अशा इकडे करून जरी मांडल्या तरी संपून जातील महाराज. बरोबर आहे. हा किती मोठं आणलं तरी, तुम्ही आर्गन बी आणलं तरी संपून जाईल. एखादं रब्बल तरी तोडल्यावर असं तुटून जाईल. पण ओंकार महाराजांचा आवाज उंच 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 आकाशापर्यंत जातो आणि पुन्हा गोड लागतो. नाही तर वर गेल्यावर काहीच नको वाटतो, चिरकतो, कानाला नको वाटतो. पण ओंकार महाराजांच्या आवाजाची खासियत आहे, जेवढा उंच जाईल तेवढा गोड लागतो. असे आमचे ओंकार महाराज जगताप आवाजाचे बादशाह झालेत. आळंदीपासून पखवाज वाजवत. आताच त्यांची मुलाखत ऐकली मी, येतानीच ऐकली गाडीमध्ये.
त्यांची मुलाखत घेतली त्या आकाशनं. पहा त्यांची मुलाखत, खडतर प्रवास आहे त्यांचा. वडील आले होते आळंदीला सोडायला, तर वापस जायला पैसे नव्हते त्यांच्या वडिलाकडे. अशा कष्टातला हा पोरगा तयार झाला. त्याच्या गावी मी सप्ताहाला जायचो बरं का 8 दिवस त्यांच्या गावी. ते मला वाटतं तेव्हा तुम्ही 4थी-5वीला शाळेत असताना, 6वीला 6वी-5वीला शाळेत असतील त्यावेळेला मी त्यांच्या गावी सप्ताहाला जायचो 8 दिवस. 8 दिवस मी पखवाज वाजवायचो, गायन करायचो. आणि त्या काळामध्ये त्यांच्या वडिलांनी आळंदीला आणून टाकलं त्यांना. आणि मग त्यांचा आवाज एवढा बहरला, पखवाजही वाजवतात, गायनही करतात आणि स्वभाव फार गोड आहे, अगदी गोड आहे. अगदी प्रत्येकाच्या हृदयावर त्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे. असे आमचे ओंकार महाराज जगताप, आळंदी देवाची. महाराजांना माझं वंदन. आताच तामसवाडीला 8 दिवस, आता तुमच्याकडे 2-3 दिवस. मोठा नामांकित त्यांच्या आवाजाची, त्या चालीची पद्धत आहे. दुसरे आमचे कैलास महाराज पवार, आताच तुम्ही ज्यांचं हे दुःख भंजन, हे मारुती रायाचं जे भजन आहे, त्यांच्याच कंठातून गोड लागतं महाराज. लई लोकांनी कॉपी केली त्यांची, पण ते जमलं नाही. कॉपी करायचीच नाही, कैलास महाराजांनीच म्हणायचं ते. इतकं भारी वाटतं ना ते. असं वाटतं हनुमंतराय वरून आले की काय, ना खालीच असतात तसे हनुमंतराय, पण अगदी नाचून आपल्या कीर्तनातच आले की काय असं वाटतं. इतकं गोड भजन तुम्ही गाता, असं वाटतं हनुमंतरायच प्रगट झाले या मंडपात. इतकं गोड गायन तुमचं आहे कैलास महाराज, शब्द नाहीत बघा, अगदी गोड. कैलास महाराज पवार. आता पुढे आपण त्यांच्याकडून 2-3 गवळणी म्हणूनच घेऊ, प्रसिद्धत आहे त्याच्यासाठी ते आपण त्यांना बोलवलेलं आहे. अगदी कैलास महाराजांनाही माझं वंदन. आमचे जिवलग मित्र आहेत ते दोघं, माझ्या गाडीमध्ये राहिलेले 300-500 रुपये द्यायचे हो त्या काळ. मला आठवतं कैलास ज्यावेळेला 5-6 महिने माझ्या गाडीमध्ये होता, लोकाला म्हणावं लागायचं मला, आमच्या बरोबर महाराज आले, 1000 रुपये द्या ना त्यांना. लोक म्हणे चांगला आवाज राहू देतो बरं का. आता लोक म्हणतात एवढे द्या महाराज पण या. पण बघा आता अशी कंडिशन त्यांची तयार झाली, कष्ट केले त्यांनी, खूप कष्टातून फिरले. बघा एकदाच काय कैलास महाराज होत नाहीत, एकदाच काय ओंकार महाराज मोठे होत नाही, त्याला पायऱ्या पायऱ्यानं. तुम्ही तळ हाताच्या फळाप्रमाणे जपताय म्हणून अगदी त्यांचं नाव होतंय. ओंकार महाराज आणि कैलास महाराज ही जोडी प्रसिद्ध झाली महाराष्ट्रात. एकमेकांच्या आवाज सेम आहेत, शेटजीला गाऊ शकतात, एकमेकाच्या मागे म्हणू शकतात. दोघांनाही माझं वंदन आहे, कैलास महाराज, ओंकार महाराजांना. आमच्या नंदू महाराज दौंड यांच्या संस्थेतील काही छोटी मोठी बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी आहेत. इकडची कुणाची आहेत अजून? मेंढी गावची ना, गुरुदत्त मंडळी. तुम्ही तुम्ही नंदू महाराजाची, आणि इकडची मेंढीची. बरोबर, हे उपरणे बांधलेले नंदू महाराजांचे आहेत समजा बरं का. नांदगावला नंदू महाराज दौंड आहेत आमची. सावता महाराज मंदिरात चांगली संस्था चालवतात, विद्यार्थी तयार आहेत, पखवाजही गोड वाजवतात. त्यांची ही संस्था आहे या बाजूनं. इकडे तुम्ही गुरुदत्त भजनी मंडळ, तुमचीही मोठी संस्था आहे, तुम्हालाही माझं वंदन. कीर्तन साथीला आज दोनही मृदंगाचार्य अत्यंत जिवलग आहेत. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये साकूर फाट्याच्या जवळ अत्यंत आपल्या सिन्नर घोटी रोडला एक चांगलं संस्थान आमच्या भूषण महाराज जाधव यांनी तयार केलेलं आहे. फार विद्यार्थी त्यांच्या गुरुकुलामध्ये तयार होतात. 100 विद्यार्थी महाराजांकडे आहेत. पखवाजाची क्वालिटी आहे, हातामध्ये गोडवा आहे, आणि शिकवण्याची एक पद्धत वेगळी आहे. पखवाजाचा सोलो असेल, उत्तम ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे. आणि नाशिक जिल्ह्याचं भूषणच आहेत नाव, म्हणून भूषण आहे. भूषण महाराज जाधव अगदी जाधवांच्या परंपरेतलं अगदी नाव, आणि भूषण आहेत, अगदी गोड वाजवतात. महाराजांना माझं वंदन आहे, व त्यांच्याकडेही माझं कीर्तन आहे. आणि त्यांच्या संस्थांवर आम्ही नेहमी जातो, विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. महाराजांना माझं वंदन. समोरून ओंकार महाराज कागदे हे एक टॉप 10 मधलं नाव आहे. स्पष्टता हातातली, कितीही स्पीड तुम्ही टाळाची धरा, तेवढ्या स्पीडने ते लग्गी वाजू शकतात. 1 पट, 2 पट, 5 पट, 10 पट. आपलं थकून जाईल पण त्यांचा हात थकणार नाही, अशी स्पष्टता. लग्गीचा रियाज, धावणं ज्याला म्हणतो आपण एखाद्या स्पीडला, तसं बुलेट ट्रेन धावते की नाही, तसा बुलेट ट्रेन पखवाज आमच्या ओंकार महाराज जगताप यांचा आहे, तयारी आहे. ओंकार महाराज कागदे, त्यांना माझं वंदन आहे. नंतर आपण सगळी आमच्या बरोबर आमचे श्रीराम महाराज पांगरे आलेले, आम्ही दोघं गुरुबंधू आहोत. जवळ इथं मुखेड नावाचं गाव आहे, त्या मुखेडला आम्ही संस्था ओपन केलेली आहे. त्यांच्याकडेही 60 विद्यार्थी आहेत, व चांगल्या प्रकारची संस्था आहे, गोशाळा आहे. आणि आम्ही तिथं कायम थांबतो. माझ्या बरोबर महाराज आळंदीला पाठवला होते, गुरुबंधू आहोत आम्ही. 10 वर्ष एकत्रित राहिलो. इतका सुंदर पखवाज वाजवतात महाराज. लग्गीचा बाज गोड आहे, हातामध्ये गोडवा आहे. मोठ्या मोठ्या वक्ते बाबांची कीर्तनं वाजवावीत आमच्या पांगरे महाराजांनी वाजवावी, असं त्यांचं नाव आहे. विद्यार्थी त्यांच्याकडे तयार आहेत, जवळ आहे संस्था, कधी भेट द्यायला जा. माझी संस्था आहे, फक्त महाराज चालवतात. फार सुंदर आहे, विद्यार्थी भरपूर आहेत, आणि चांगली क्वालिटी विद्यार्थी. संस्कृत अभ्यास, पाठांतर करून घेतात. जोग महाराजांच्या संस्थेची आहे. आमचे पांगरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझं वंदन. मुखेडला दीनानाथ गुरुकुल आहे त्यांचं, त्यांना वंदन. आमचे साखरे आप्पा बसलेले आहेत, संपत काका डोमसे बसलेले आहेत, धनंजय महाराज कापसे बसलेले आहेत, आमचा प्रवीण दादा आहे चौरे गाजरवाडीचे. आधी करून आपण सगळे आता सगळ्यांचीच घेत गेलो तर 1 तास जाईल याच्यात. व्यासपीठावर बसलेली काही मंडळी, आपल्या या सगळ्या कार्यक्रमाला जी हार्मोनियमची साथ आहे, रासने गुरुजी,
नावच त्यांचं रासनं आहे, त्याच्यामुळे ते अशी रासनं भरत राहतात. अगदी जागा निघाली की ती जागा काढत राहतात आणि हातामध्ये फार गोडवा आहे. सगळ्या कीर्तनकाराच्या आवडीची पेटी वादक म्हणजे रासने गुरुजी. विक्षेप होत नाही बरं का. नाहीतर काय काय आपण एक म्हणतो ते दुसरं वाजव, पण ते तसं नाही. आपण जे म्हणू तेच वाजवणारे आणि बरोबर तुमच्याच कंठातून जे निघतं ते हातातून काढणारे गुरुजी म्हणजे रासने गुरुजी बरं का. गुरुजींना वंदन आहे. मोठं नाव आहे त्यांचं. आपण त्यांचं ऐकण्यासाठी आलात, त्यांना आपण साथ देतोय, त्यांनाही वंदन. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, शूटिंगवाली, भालदार चोपदार, आमचा विनेकरी हा सानप महाराज. काय महाराज गोड विनेकरी, लय गोड नाचतो बरं का. नाही तर काय काय उगा आपले धांगड करतात. तसं नाही नाचलं पाहिजे. कीर्तनात विनेकरांनी कसं नाचलं पाहिजे तर या बाबासारखं नाचलं पाहिजे बरं का. तुकाराम महाराज दिसतो गडी नाचताना. असं वाटतं तुकोबाराच कीर्तनाला आले की काय. त्याला माझ्या घरची तारीखच दिली मी रट्याला, 12 तारीख लिहूनच घे म्हटलं. तू पाहिजेच मला. माझ्या घरी कार्यक्रम आता ही मंडळी असतातच. मला आवडला तो आणि शांत आहे, त्याचा स्वभाव गोड आहे. पण त्यांनाही विनेकरी बाबांना माझं वंदन. अगदी या भागातील सगळे आमच्यावरती प्रेम करणारी, मग साईनाथ सानप जी असतील, आमचे संतोष सानप आता आले, त्यांची सासरवाडी ही मला इथं आल्यावर कळालं. वा वा, जावई पण आले म्हणायचं. अगदी सगळी संतोष जी असतील, बसलेल्यापैकी आधी करून बरीचशी मान्यवर मंडळी आहेत ज्यांनी आल्यापासून स्वागत केलंय. आल्यापासून ही सगळी नातवं त्यांची उभीच आहेत. माता माऊल्या फुलं टाकतात, कुणी आरती करतंय, कुणी गंध लावतंय. हो बघा, निवृत्ती बाबावर प्रेम करणारा हा परिवार आहे. आणि आमच्या आजोबाला आम्हाला जिवंतपणे त्यांचं वाढदिवस करता नाही आला, पण आमचे आजोबा गेल्यावर, आमचे वडील गेल्यावर त्यांचा सोहळा वैकुंठात गाजला पाहिजे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. देवानं तो सोहळा पाहून त्यांना देवाच्या पायाजवळ जागा दिली पाहिजे. एक दिवसाचं कीर्तन कुणी पण ठेवतंय, रोजच कीर्तन आहेत आम्हाला, पण ऐका, 4 दिवस कीर्तन ठेवून आपल्या आजोबाला देवाच्या पायाजवळ जागा मिळावी या हेतून हा सगळा सानप परिवार काम करतोय, कार्य करतोय. सगळ्या नातवांना, सगळ्या परिसरातील भाविकांना, ज्यांनी ज्यांनी कीर्तनासाठी फोन केले, हे बघा, एखाद्याचं घेतलं तर एखाद्याचं नाव राहत असतं आणि असं कोणी नावासाठी करत नाही. सगळे आपण वारकरी आहोत, एकमेकांसाठी करतो आपण. पण अगदी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. सिस्टीम चांगली आहे, चांगला आवाज दिलाय, मंडप डेकोरेशन, भालदार चोपदार विनेकरी, बहुतेक कुणाचीच नावं राहिली नाही, सगळ्यांची घेतली अशी समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. आमच्या संगतीमध्ये आमचे गणेश महाराज आहेत. बहुतेक आता एकही नाव नाही, आणि जरी राहिलं तर माफी मागतो. 8:15 वाजलेत. 1 तास, अगदी 9:15 वाजेपर्यंत आपण चिंतन ऐकण्याचं, कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. इतकं गोड कीर्तन आहे, 1 वर्षभर तुम्ही विसरणार नाही. फक्त येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला संसारातला एक प्रयत्न करणारा समाज आहे आणि परमार्थातला प्रयत्न करणारा एक समाज आहे. काही लोक फक्त संसारासाठी जगतात. माझीच गाडी, माझंच घर, माझाच बंगला, माझंच सगळं, असं म्हणणारा एक वर्ग आहे. आणि काही माणसं दुसऱ्यासाठी जगतात. काही लोक दुसऱ्यासाठी जगतात, पण एक कायम ऐका, ज्यांनी परमार्थातला प्रयत्न केलाय त्याला फळ मिळतं आणि संसारातल्या प्रयत्नाला कधी फळ मिळत नाही. आमचे शांतारामजी बसलेले डोंगरगावची, खूप कीर्तन या भागात माझी झालेली, आता खाली सारोळ्याला पण झालं. तुम्ही ऐकलं, नेहमी ऐकतो आपण कीर्तनामध्ये, संसार हा सगळ्यात श्रीमंत रावणाचा होता. संपत काका, आपण किती श्रीमंत असू, तुकाराम महाराजांनी संख्या सांगितली तर फक्त रावणाच्या श्रीमंतीची सांगितली गाथे. एकही प्रमाण गाथ्यामध्ये पांगरे बाबा संख्यात्मक नाही, तारीख नाहीये. 2च तारीख एक सांगितली, आपल्या गुरुची भेट झाली ती माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. आणि संख्या सांगितली, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी किती. आपण शेती कधी घेतली, आपल्याकडे तारखे आहेत, आपण सगळ्या नोंदी ठेवलेल्या आहेत. तुकाराम महाराजाकडे 2च नोंदी आहेत. संख्येच्या बाबतीत रावणाचं वर्णन केलं
त्याचं वर्णन करायचं कारण तुकोबरांना माहित होतं, पुढे श्रीमंत लोकाला माज येणार. कितीही श्रीमंत झाला तरी त्याच्यासाठी सांगूनच ठेवलं बुवा, एवढा श्रीमंत होऊ शकत नाही. कोटी घरी जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची 24 कॅरेट सोन्याची 7 कोटी घर आहे. हा 60,000 रुपये तोळा आहे. 7 कोटी घरं नुसती संतोषराव सोन्याची आहेत. साखरे आप्पा किती आहेत? 7 कोटी. बरं का? आणि अशा सोन्याच्या दारात रावणाचा पहिला प्रयत्न आहे. नीट ऐका आता. आपला प्रयत्न नाही चालला. ज्याची 7 कोटी सोन्याची घरं आहेत, निफाड तालुका नाशिक जिल्हा, ऐका जरा. पहिला प्रयत्न केला त्यानं संपत काका, समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही म्हटलं. झालं का? झालं असतं तर टँकरची पाळी आमच्या मराठवाड्यावर तुम्ही मागाशी म्हटले ना, गेवराई तालुक्यात पाणी बरं आहे का? टँकरची पाळी आली नसती ना, तिकडून समुद्रावरून पाईपलाईनच दिली असती एकनाथ शिंदेने आपल्याला सोडून. नाही जमलं ना. रावणाचा 7 कोटी सोन्याचा संसार चाललाय. त्याचा प्रयत्न काय? समुद्राचं पाणी गोड केल्याशिवाय राहणार नाही. झालं भूषण महाराज? तुम्ही जवळ आहे तिकून गोटीकून मुंबईला समुद्राकडे जायला, सांगा झालंय का? नाही. रावणाचा दुसरा प्रयत्न, मी सोन्याला सुगंध आले. आला कैलास महाराज? आला असता तर वासावर अंगठ्या आले असते. मी म्हटलं असतो माझा गुलाबाचा वास आहे. खालून एखादा म्हटलं असता महाराज तुमचा राहू द्या, माझा कमलाचा वास. सिस्टीमवाला म्हटलं असता तुमचा दोघाचा राहू द्या, मी बोट फिरवतोय, माझा जाईचा वास. ओंकार महाराज म्हटले असते तुमचा सगळ्याचा राहू द्या, माझा चाफ्याचा वास. म्हणजे वासावर अंगठ्या आले असते. जिथं 7 कोटी सोन्याची घरं आहेत, त्या रावणाच्या संसारातला दुसराही प्रयत्न पूर्ण झाला. आणखी एक प्रयत्न आहे रावणाचा, स्वर्गाला शिडी लावेल. लावली असती तर आपली पोरं नाशिकला टॉकीजला पिक्चर पाहायला गेले नसते. मग पोरं शिडीने रंबा अप्सराच पाहून आले असते. नाही जमलं. 7 कोटी सोन्याची घर आहेत बघा ओंकार महाराज. किती? पुन्हा ऐका, 7 कोटी सोन्याची घर आहेत. एकही रावणाचा प्रयत्न पूर्ण होत नाही. 2 एकर जमीन आहे आपली. किती आहे? 2 एकर. लय भारीतली नाही, बरडावरली आहे. लई अतिवृष्टी झाली तर द्राक्षे जातात. आवेळी गारपीट झाली, पंजाब डकने सांगितली तरी द्राक्षे जातात. 2-3 वर्ष झाले काही माल हाताला येईना. बरं का, या वर्षी जरा बरं आहे, पण अजून काही सांगता येत नाही. म्हणजे बघा, हो आपल्याकडची शेती 2 एकर आहे. लय जास्त पाणी पडलं तरी काही येत नाही, लईच कमी पडलं तरी काही येत नाही. आणखी सांगू, एक चिपडी बायको आहे आपल्याला, चिपडी बायको, आणि 2 शेंबडी पोरं आहेत. विठाला विठाला काय मिळालो? 7 कोटी सोन्याचा दरवाजा आहे. अरे एवढा श्रीमंत दरवाजा रावणाचा आहे. ऐका गळ्या सानप परिवार, ऐका, 7 कोटी सोन्याचा दरवाजा आहे, तर रावणाची एकही इच्छा पूर्ण होत नाही. आपल्याला सांगितलं ना, चिपडी बायकोन 2 शेंबडे पोरं, काय याच्या पलीकडे आपल्या सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी. आमचे गुरुवारी रखमाजी महाराजांच्या चाली आहेत. काय भाव आहे त्याचा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनती कोणी. काही शब्द आहेत तो तुम्हाला जगवेल संसार, तो तुम्हाला आजचं उद्या दाखवेल, उद्याचं परवा दाखवेल, परवाचं 13वा दाखवेल. हो तुम्हाला असं वाटेल आता 100 रुपये मिळणारच आहेत मला, हो पण ते मिळत नाहीत ना. 200 रुपये मिळणारच आहेत मला, ते उद्या येतील असं वाटतं, परवा येतील असे वाटतं. विष्णू रतिशतम दशी शशशतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम क्षितिपालकम सुरपते ब्रह्मा पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम आशामधिको गतान. आज तुम्हाला वाटतंय 100 रुपये ज्याच्याकडे त्याचं बरं आहे का? तुम्ही पाहिलं का त्याचं बरं? 1000 म्हणतो, 1000 पाहिजे म्हणतो दिवसाला. दिवसाला काही 1000 येतात ना मला, त्याचं बरं आहे का?
त्याला वाटतं 5,000 मिळावे. मग 5,000 दिवसाला काहीला येतात, त्याचं सुद्धा अजून बरं नाही. माझ्याकडे बघा, 5,000 दिवसाला येतात तरी सुद्धा बरं वाटत नाही. 10,000 बरं, 10,000 येतात कैलास महाराज रोज तरी सुद्धा बरं नाही. 15,000 बरं, संभाजी पाटील तुम्ही पाठव देऊन आलात, 15,000 दिवसाला येतात तरी सुद्धा काहीला वाटतं हो 25,000, काहीला वाटतं 30,000, काहीला वाटतं 1,00,000, काहीला 2,00,000, शेअर मार्केटला 50 लाख रोज भेटावे वाटतात. अमक्याला मिळ वाटतोय ना महाराज हे. बरं, भेटलेल्यात कुणीच समाधानी नाही. एकही व्यक्ती सापडत नाही, दिसत नाही. का? त्याचं कारण तो आशेनं जगतो, उद्या मिळेल. आशेचे बांधले तुका मने बाया गेले, तुका मने बाया गेले, वा वा. तुका मने बाया गेले. आशेचे बांधले तुका मने बाया गेले, तुका मने बाया गेले, बाया गेले. कमी जास्त आहे. जास्त. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेली. सगळी प्रमाण त्याच्यासाठी चालली. संसार नावाचा जो पदार्थ आहे, आपण जो स्वीकारलाय, त्याच्यातला आपला प्रयत्न आहे. सिद्धांत ध्यानात असू द्या. संसारातला प्रयत्न करणारा एकही व्यक्ती त्याच्या जीवनात त्याला फळ मिळत नाही, तो कधी देत नाही. इथं आपण आहोत. आता ऐका, परमार्थातला थोडासा प्रयत्न करा, थोडासा, अगदी एक पंगत घाला वर्षातून तरी फळच. एकदा नामस्मरण करा तरी फळच. एक कीर्तन वर्षातून ऐका तरी फळच आहे. एकदा दर्शन घ्या देवाचं तरी फळच आहे. तुम्हाला एक सांगू, परमार्थातला छोटातला छोटा प्रयत्न करा तरी फळच मिळतं. आणि संसारातला कितीही प्रयत्न करा तो दुःखच देतो तुम्हाला. का? तो पूर्ण करू शकत नाही, तो प्रयत्न नाही. तुम्ही कितीही दिवस करा, कितीही क्वालिटीचा करा, कितीही श्रीमंत असू द्या, दुःखीच आहे महाराज. सांगत नाही फक्त लोक, नाही तर दुःखीच काही नाही, फक्त ते दाखवत नाही तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल तुलाही सुखी, काय नाही, काय नाही, काय नाही, सुखी नाहीच आहे मा. प्रत्येकाचं दुःख भरितच जीवन आहे. का? संसार फळ देत नाही, हा त्याचं उत्तर आहे मा, दुसरं काही नाही. तो संसारच देवाना असं. पण मी सांगत नाही मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवणाची श्रवणी. हे माऊलीची ओवी महाराज, काय कोणी गांजा खसली हो, पेताडाचं नाही. हे विश्व माऊली ज्ञानोबरांचे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवणाची कैची सुख निद्रा अंतुरणी इंगळाची. अरे तुम्ही झोपलात गादीवर, पण ती गादी इंगळाची रे, ती तुम्हाला चावत राहते महाराज, डसत राहते. चला, मी कशासाठी सांगतो, म्हणून तुम्ही संसारातला प्रयत्न साधू न केला नाही, त्याला साधू म्हणत जा. आमच्यासारखी साधू नाही, आम्ही तुमच्याकडून पैसे घेणारे माणसं. आम्ही कसे साधू ठरू महाराज? साधू कशाला म्हणतात ऐका, संसार नावाची वस्तू ज्यानं स्वीकारली नाही, संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. साधून संसार नाही स्वीकारला, साधून संसारावर तुळशी पत्र ठेवलंय, आणि साधून जो प्रयत्न केलाय तो परमार्थातला केलाय. परमार्थातला प्रयत्न काय असतो? गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे माझ्या मना लागू छंद. टाळ एक वाजवा. तुकाराम महाराज गोसावी भजन सम्राट त्यांचं हे ठेवण आहे. माझ्या मना लागू छंद. पुढील आवाज दे, पुढील. माझ्या मना लागू नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद 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 गोविंद. माझ्या मनाला गुंजते, माझ्या मनाला गुंजते, माझ्या मनाला गुंजते. हो नित्य गोविंद गोविंद नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गुंजते, माझ्या मनाला गुंजते, माझ्या मनाला
गोविंद नित्य गोविंद, गोविंदासनी गोविंद शेनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. नित्य भजन हाच परमार्थातला प्रयत्न आहे, दुसरा काही नाही. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैव. नित्य भजन, सारखं भजन बुवा. सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य प्रवृत्ताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सारखं नित्य भजन बुवा. दिनर्जनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. आम्ही कीर्तनी शुद्ध झालो. बाबा बाबा अरे वा गायक वा भजन. कीर्तनी शुद्ध झालो. कीर्तनी शुद्ध झालो. कीर्तनी शुद्ध शाबाश शाबाश. वा कैलास महाराज. जाळोनी संसार बैसलो अंगणी, आम्ही या कीर्तनी फक्त भजन हाच प्रयत्न आहे. साधूच्या जीवनातला दुसरा प्रयत्न नाही. नित्य भजन करतो. त्या राजस्थानमध्ये मीराबाई जन्माला आहे. आपल्या महाराष्ट्रातली नाही बरं, राजस्थानची. ती मीराबाई अशी होती म्हणे की सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला तर कमळ उमलायचं, आणि पान जर खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी बेंद्री, आणि आपली लय भारी पा ती कवाडाकडे चालली भिताडाकडे असली नाही. एक डोळा ह्याकना की जर बी देखना असली नाही. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं, काय तिची त्वचा महाराज. आणि एका राजाची मुलगी होती. एका श्रीमंत, जसा आता मुख्यमंत्री की नाही तसा मुख्यमंत्री त्या काळातला त्या राजस्थानचा राजा, मेवाड राजाची ती राणी होती महाराज. आणि जन्माला आली राजाच्या कुळात. नेमकी आई भागवत ऐकायला जायची. हे कुठेही जन्माला येत नाही महाराज. ओंकार महाराजाचा आवाजन, कैलास महाराजन, शिवभूषण महाराजन, ओंकार महाराज कागदेन कुठं जन्माला येत नसतात. त्याला तेवढी पवित्र कुस लागते आईची. त्या आईनं काहीतरी ऐकलेलं पाहिजे. भागवत ऐकायला जायची ती आई. तिच्या दादाजीनं सासऱ्यानं सांगितलं जा भागवतात. आता पूर्वीच्या काळात मान्य करावं लागायचं, भागवताला यायची. आणि भागवतात विषय यायचा की गवळणीनं देवाला पती मानलं. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. घररिगी झाले पट्टराणी बळी, वरिले सावळे परब्रह्म सांगा गे कुणी सांगा. माझा कृष्ण देखिला का कुणी सांगा. पाहिला का माझा कान, दिसल का माझा कान. माता शोभे पिंपळ पान, मेघवर्णाई साजान, त्याला म्हणती श्री भगवान. त्याला भगवान म्हणतात. त्याचा रंग सावळा आहे, त्यानं डोक्याला पान बांधलेलं आहे. दिसतोय का माझा काना असा कुठं. सांगा गे कुणी सांगा गे. माझा कृष्ण पाहिला का. भागवतात विषय यायचे असे, आणि ऐकलं कुणी हे गर्भातल्या बाळाने.
ऐका बरं जरा, परमार्थातला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचं फळ कळेल. एक वर्षभर सानप परिवार कीर्तन ध्यानात ठेवा. हो, फार गोड आहे महाराज, हे शिकण्यासाठी आहे. हो, गर्भामध्ये संस्कार झाले आणि नेमकं मीराबाई जन्माला आली. 8, 9, 10 वर्षाची झाली, अशी मुलींसारखी कळायला लागलं तिला. नेमकं गावातून एक लग्न चाललं होतं. पूर्वी लग्नाच्या वराती निघायच्या, लग्न थाटात साजरं केलं जायचं, 5-5, 6-6 दिवसाचं लग्न असायचं. आणि मग लग्नाची वरात चालली होती, आई बरोबर ती मीराबाई चालली होती गावातून. आणि त्या छोट्याशा मीराबाईनं आईला विचारलं, हे काय चाललंय? आईनं सांगितलं, बघ तो दुल्हा आहे, तो नवरदेव आहे, ती त्याची नवरी आहे. असं आई? माझा दुल्हा कोण आहे आई? असे मुली विचारतात की नाही लहानपणी, आपली छोटीशी मुलगी विचारते की नाही, माझा नवरा कोण आहे? मग बाबा आपण तिला भांडे आणून देतो, बासनं आणून देतो, लहान असते ना ती. तसं त्या लहान मीराबाईनं विचारलं शिवभूषण महाराज, हे हा दुल्हा आहे, ही त्याची नवरी आहे, मग माझा दुल्हा कोण आहे? ताईनं काय केलं, जी पूजेची थाली होती ना ती, त्याच्यात एक कृष्णाची मूर्ती होती पूजा करायची, ती कृष्णाची मूर्ती दिली त्या बाळाच्या हातात आणि मीरा, हाच तुझा नवरा आहे म्हटलं. एवढ्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि पोरगी त्या कृष्णाला नवरा मानायला लागली. त्याला आंघोळ घालायची, वेगवेगळ्या फुराचा हार बनवायची, नैवेद्य दाखवायची. लहान मुलं ज्या वेळेला पावली खेळतात नाही, आता ही नंदू महाराजाची मुलं, हे दुसऱ्या महाराजांच्या संस्थेतली मुलं, हे ज्या वेळेला पावली खेळतात, नाचतात, त्यावेळेला खालचे लोक म्हणत असतात, वा काय पोरं तयार झाली हो, काय आवाज आहे हो, काही मुलं वाजवतात हो, खालून कौतुक करतात, हृदय भरून येतं. तसं ती मीराबाई घरामध्ये देवाला नैवेद्य दाखवायची, पांगऱ्या आबा देवाला फुलं बनवायची, ओंकार महाराज, आणि ते घरच्याला लय आनंद व्हायचा. काय पवित्र मुलगी आहे म्हणायची आमची, घर तिचं कौतुक करायचं. पण ती हळूहळू मुलगी आता मोठी व्हायला लागली, हळूहळू मोठी झाली, आणि जशी जशी मोठी झाली का ती, तसं तिचं लग्नाचं वय वाढायला लागलं. आणि लग्नाचं वय वाढायला लागलं की मग ते राजाला ठेपे यायचे, तुमच्या मुलीशी आमच्या मुलाचं लग्न करायचे, आम्ही राजे आहोत. मोठ्या मोठ्या राज्यातून ठेपे यायचे. एक दिवस मीराबाई त्या बापाला म्हटली, बाबा माझं लग्न करू नका बाबा, माझं लग्न समोरच्या त्या कृष्ण मूर्तीशी कधीच झालंय. त्याने केला माझा अंगीकार, त्याने केला माझा अंगीकार, तेने केला माझा अंगीकार, तेने केला माझा आवाज आहे वा. नका दुजावर पाहू आता, नका दुजावर पाहू आता, नका दुजावर पाहू आता, नका दुजावर पाहू आता. मला दुसरा नवरा नको बाबा, तेने केला से माझा अंगीकार. बाबा ती मूर्ती माझा नवरा आहे, तो कृष्ण काय
काय प्रयत्न आहे महाराज, किती वेड्यात काढतील लोक या प्रयत्नाला. आताच्या विज्ञानातले लोक मान्य करतील का? प्रयत्न कसा केलाय बघा. मूर्ती माझा नवरा आहे म्हणते ती, हाच माझा पती आहे. खरं सांगू, इतका गोड प्रयत्न केला. मग आता काय होतं, असा प्रयत्न करणारे लोक त्रास देतात. जे पैसे घेतात त्याला सांभाळतात लोक, जे फुकट करतात त्याला लोक त्रास देतात. मला खरं सांग, ओरिजिनल जो देवाचा भक्त असतो ना, लोक त्याला वेड म्हणतात. नियमच आहे जगाचा. तुकाराम महाराजांना लोक वेड म्हणायचे. वेडा झालो वेडा झालो, उगीच म्हणत होते का? वेड म्हणायचे तुकोबारायांना. तसंच झालं. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी. काय शब्द आहेत बघा. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलना. बाप कुलनाशी म्हणायला लागला. विष का प्याला राजाजी न भेजा, पिबत पिबत मीरा हा. विषाचा प्याला तिला मारून टाकायला, जिवंत ठेवू नका. ही मुलगी नाही, ही राक्षसी नाही, माझ्या पोटी ही कुलनाशी आहे. घरातून काढून दिलं हो तिला. असंच बरं का. ओरिजिनल परमार्थातला प्रयत्न करणाऱ्या माणसाला घर काढून देत असतं. काढून दिलं तिला, आमच्यात राहायचं नाही. विषय तो त्यांचा झाला. नारायण नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता इथं लावायचं. काढून दिलं. कैलास महाराज काढून दिल्यानंतर मग तुम्हाला असं वाटतं की तिनं भजन सोडलं. आता तर ती देवाला म्हणते, देवा मी पायात घुंगर बांधलेत, गळ्यात विना घेतलाय, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, तुझ्यासाठी मी माझं सगळं संसार घर दार विसरले. माता सुध बुध कोई तेरे प्यार में. ऐका, वाह भजन वाह.
देवा, हे कृष्णा, मी तुला विसरून गेले घर. बघा परमार्थातला प्रयत्न किती केला बरं. आईला विसरली, बापाला विसरली, घराला विसरली. साहेब, तुमचे आजोबा आहे, एवढा चांगला कार्यक्रम केला. ऐका, परमार्थातला प्रयत्न केल्यावर काय हो, हे प्रयत्न तुम्ही केला, काय मिळतं ऐका. काढून दिलं तिला घरातून. स्वतंत्र महलामध्ये राहते, पायामध्ये घुंगर बांधते, भजन करते. पण काय झालं, कितीही भजन करी झाला, कितीही मोठा संन्यासी झाला, साधू झाला, ते ईश्वरानं एक पिताचं पोट दिलं, खायला मागतं महाराज. भजन करणारा काय आणि संन्यासी काय, तुम्ही म्हटलेच ना, माध्यान्नाशी तोंडवाशी. जरी झाला संन्यासी, खायला लागतं ना त्याला 12 वाजता, भूक लागते ना. तर मीराबाई अखंड भजन करायची, पण आता आई बोलत नाही. बरं, राजाची मुलगी कधी स्वयंपाक केला नाही, कधी माहितीच नाही. अचानक घरातून काढून दिला, आता खायचं कसं. ऐका ऐका, एका गावातल्या आजीला दया आली. त्या आजीनं काय केलं, गपचिप घरामध्ये स्वयंपाक केलं. पाहिलं, पोरगी भजन करते, परमार्थातला प्रयत्न करते. माझ्याकडे बघा, धारणगाव वीर घरी घेऊन जाय. आणि ते जेवणाचा डबा घेतला आणि गपचिप मध्ये त्या महलामध्ये नेऊन मांडलं. मीराबाईनं जेवण केलं. असे बरेच दिवस गेले आणि 6 महिन्यानं काय झालं, त्या मीराबाईला वाटलं मला आई बोलत नाही, बाप बोलत नाही, बाप तर मारायला लागला, बहिणी जवळ करत नाही, घरातले बोलत नाही, हे जेवण कोण आणून देतं मला. मग एक दिवस भजन करता करता डोळे उघडून पाहिलं, गावातली कोणीतरी एक आजी गपचिप जेवणाचा डबा आणून ठेवते. विचारलं आजीला, का हो आजी, कोण तुम्ही माझ्या, का माझी सेवा करता. काही नाही म्हटले, तुम्ही जोगण आहेत, तुम्ही साधू आहे, करू द्या तुमची सेवा, तुम्ही परमार्थातला प्रयत्न करता, मग थोडासा हातभार आमचाही लागू द्या, जेवण आणते मी तुम्हाला, जेवत जा. म्हातारीची मीराबाईची घट्ट मैत्री झाली. झालं असं काहीतरी कामाच्या निमित्ताने एक दिवस ही म्हातारी परगावाला गेली आणि त्या म्हातारीचा एकुलता एक पोराला सांगितलं, हा जेवणाचा डबा तिथं महलात नेऊन मांड. पोराचं लग्न करायची इच्छा होती, मनासारखी मुलगी मिळत नव्हती. पोरानं जेवणाचा डबा घेतला आणि आईच्या आत नेऊन गेला. महलामध्ये नेमका डबा मांडताना त्यानं मीराबाईचं सौंदर्य पाहिलं. तर मीराबाई म्हणजे फॅरन लवली लावणारी नव्हती. तुम्ही लावता फॅरन लवली? अय धारणगाव, लावता? लावत जाऊ नका. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. ज्यांनी ज्यांनी लावली त्याला लय वाईट वाटलं, शी, लावत जाऊ नका. काही गाईची चरबी आहे त्याच्यात बरं. आणि एकही व्यक्ती, एकही माणूस, एकही स्त्री फॅरन लवली लावल्याने गोर होत नाही. खरंच सांग, तुम्ही किती प्रयत्न करा, होत नाही. उलट तुम्हाला गोरच व्हायचं असेल तर 2 किलो काजून, 2 किलो बदाम निफाडला, विंचूरला, लासलगावला मार्केटमध्ये गेल्यावर नक्की आणा. ऐका, हो, खाली नाशिकला रोडला गेले तर तिथं आणखी स्वस्त भेटतात, तिकडून घेऊन या. 2 किलो काजू, 2 किलो बदाम. आमुष्या पोटी छटाक बदाम, छटाक काजू रोज खा, तुमचा चेहरा उजळल्याशिवाय राहणार नाही. लोक काय म्हणतात माहितीये का, काजू लय महाग आहेत महाराज. अरे येड्या, काजून बदाम स्वस्त आहे, फॅरन लवली महागी. 130 रुपयाला फक्त 40 ग्राम. कधी अभ्यास केला का? एवढी एवढीच डबी आहे प्रवीण दादा, एवढी एवढीच. तुमच्या घरी आलो तुम्ही तेव्हा पाहिली होती, एवढी एवढीच आहे. आठवड्याला तर संपते. तुमचं काय, माझी बी बायको लावते, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. किती सांगू द्या, ती म्हणते नाही ना, तुम्ही गपरा, तुमचं सांगायचं काम करा, आम्ही बघू आमचं काय. त्याचं कारण काय, फॅरन लावली लावून कोणी गोरा होत नाही. तिनं कधी लावली नव्हती, मेकअप केला नव्हता. कृष्ण भक्तीमध्ये नाचून नाचून तिचा चेहरा भगवत चिंतनामध्ये तल्लीन झाला होता. खरं सांगू, भगवंत भक्तीचा चेहरा काही वेगळा असतो. कधी आले आमच्या भागात तर भगवान गडावर या, डॉक्टर नामदेव शास्त्रीचा चेहरा पहा. अरे रे रे, देवच, ज्ञानेश्वर महाराजच, तुकाराम महाराजच, नाथ महाराजच, कुठे आहेत असे संत. बघा 65च्या पुढे वय, पण चेहऱ्यावर सुरकुती नाही महाराज. का नाही? ज्ञानेश्वरी आहे हो, अखंड जीवन ज्ञानेश्वरी आहे महाराज. ज्या दिवशी तुम्ही देवासाठी जगता, ज्या दिवशी तुम्ही साधूसाठी जगता, ज्या दिवशी तुम्ही समाजासाठी जगता, ज्या दिवशी तुम्ही तुमचं जीवन दुसऱ्यासाठी देता, चेहरा काहीतरी गोड होतो. खरंच भक्तीमध्ये तल्लीन होऊन बघा, भक्तीचा चेहरा काही वेगळा असतो. 95 वर्षाचं वय माझे गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबाचं. हो, काय चेहरा आहे महाराज, अजून माऊलीचं दर्शन झाल्यासारखं वाटतंय. कशासाठी सांगतोय? याच्यासाठी सांगतोय, चेहरा उत्तम होता.
आणि मग तिनं मेकअप केला नव्हता, पोरगी नाचत होती आणि तिचं ते नाचणं पाहून तो पोरगा जो आलता ना डबा ठेवायला, तो डबा ठेवायचं विसरलं ना ते आबा गुरुजी. डबा ठेवायचं विसरलं आणि मुलीकडेच पाहायला लागलो. काय मुलगी सुंदर आहे म्हटला, अशी मुलगी आपल्या गावात राहते, लग्न करेल तर हिच्याशीच करेल. बरा एक उद्योग आता. पोरगा काय म्हटला ओंकार महाराज, लग्न करेल तर या मुलीशी करेल. डबा ठेवला आणि घरी आला आणि सकाळी जशी आई आली तसं आईला त्यानं रटाच लावला. आई आई आई, ज्या महलात तुम्हाला काल पाठवलं होतं ना, तिथं जी मुलगी नाचते ना त्याच्याशी माझं लग्न झालं. आईनं महाराज पागलीस की काय बाबा, अरे वेळ आहेस की काय, ती राजाची मुलगी येड्या, अरे तिनं बापाचं ऐकलं नाही, आईचं ऐकलं नाही, घर सोडून दिलं, देवाचं लग्न देवाशी परमार्थातला प्रयत्न आहे तिचा, तुझा चाललाय संसारातला प्रयत्न, डोक्यात आणू नको. नाही आई, माझं लग्न त्या मुलीशी झालं पाहिजे आई, आणि जर झालं नाही तर तुझा पोरगा तुला उद्या जिवंत दिसणार नाही. म्हातारी रडायला लागली. बाई काय सुचलं म्हटली, त्याला डबा घेऊन पाठवलं, बरं भाकरी खात होतं घरी, आता कसं करायचं. संध्याकाळी म्हातारी जेवण घेऊन गेली. म्हातारीचा चेहरा ओळखला मीराबाईनं. संत त्याला म्हणतात तुमचा चेहरा ओळखतात बरं का. जासी अपंगिता नाही त्यासी धरी जोरुद, दया करणे जे पुत्रास तेची दासानी दास. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. कोण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुली. जे का वारे गायन ऐका ऐका तोची साधू ओळखावा जाणावा. साधू त्याला म्हणतात, साधू ऐका. आवाज साधू ओळखावा देवतेचे मानावा. जरा जोरात वाजा, जोरात. पंडित भीमसेन जोशी भारतरत्न झाले ते अभंग गायल्यामुळे झाले. लई शास्त्री गायन केलं त्यांनी, पण कोणी विचारलं नाही. जेव्हा तुकोबारांचा अभंग गायला, क्या बात आहे म्हटले, देऊन टाका भारतरत्न. ओ लताबाईनं किती गाणे गायले, भारतरत्न मिळाला नाही. माऊलीचं पसायदान गायलं, भारतरत्नच मिळाला. म्हणून हे जी मंडळी आहेत, ओंकार महाराज, कैलास महाराज, भूषण महाराज, ओंकार कागदे महाराज, एकातला छोटा मोठा बालगोपाळ, कीर्तनकार काय, हे माऊलीचे अभंग गातो ना, ज्ञानोबा तुकोबाचे अभंग गातो ना, म्हणून तुम्ही आम्हाला सांभाळता महाराज.
आमचं काही नाही, आमचं नसतंच हे आमच्या ज्ञानोबांचं आहे, निवृत्तीनाथ महाराजांचं आहे. वारकरी संप्रदायातल्या संतांचा अभंग गायला आपोआप माणूस मोठा होतो. आपण म्हणायचंच नाही मी मोठा झालो, संत मोठं करतात आपल्याला. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो याचं पण ज्ञान देतो, कसं राहायचं याचं ज्ञान देतो, लोकांना कसं बोलायचं याचे पण ज्ञान देतो, किती गुळ फेकायचं याचं पण ज्ञान देतो. हो, सगळे ज्ञान देतो. व्यवहारातलं तर देतोच देतो, परमार्थातलं देतो. वासुदेवाची होतो अखंड वदनी व देतो. अरे भजन करता करता नुसतं व्यवहार नाही कळणार, परमार्थातले ज्ञानदेव व्हाल तुम्ही, संत व्हाल महाराज. एवढी ताकद आहे. चला, ओळखलं मानी मीराबाईनं 9 वाजल्यामुळे आपले. काहू आजी का रडता म्हणे, काय झालं रडायला, मला जेवण आणता. काय झालं म्हटले, नाराज नाही होणार ना मीराबाई, माझ्यावर तुम्ही सुकणार नाही ना, मला बाजूला करणार नाही ना. हे तर म्हणाल याच्यासाठी जेवण आणत होती काय म्हातारी, असं काही नाही बरं का. पण काय झालं म्हणे, काल माझा पोरगा तुमच्या जेवणाचा डबा घेऊन आला आणि त्यानं तुम्हाला भजन करताना नसताना पाहिलं, आणि आमचं येडं पोरग तेव्हापासून एकच आट लावून बसलंय, लग्न करेल तर तुमच्याशी, लग्न करेल तर तुमच्याशी. खूप सांगितलं मी त्याला, मीराबाईचा परमार्थातला प्रयत्न आहे, तुझा संसारातला प्रयत्न आहे राजा, चालणार नाही, ऐकत नाही, आत्महत्या करण्याची धमकी देतो, मरायची धमकी देतो. काय करू आता, एकुलता एक मुलगा आहे मला. परमार्थातला प्रयत्न ऐकला, आता फळ ऐका, फळ फार गोड आहे महाराज. एकाच कथेत अभंगाचं पहिलं चरण कळलं तुम्हाला. ऐका ऐका ऐका, काय काय फळ मिळतं परमार्थात, ऐका. लग्न करायचं तुमच्या मुलाला माझ्याशी, हो, एक काम करा म्हटले, त्याला पाठवून द्या, मी लग्न करते त्याच्याशी. हा, माझ्या मुलाशी? म्हातारीनं उडीच मारली माझ्या. म्हटलं हो हो, पाठवून द्या, फक्त माझी एक आट आहे, त्याला सांगते. आई घरी आली, राजा जमलं तुझं, राजानं 2-4 उड्या मारल्या, धावतच आला. मीराबाई लग्न करणार 100% फिक्स, नक्की. कधी करणार? 6 महिने. 6 महिने काय करायचं? एक आट आहे म्हटले, परमार्थातला प्रयत्न करायचा. ऐका बरं आता, प्रयत्न काय प्रयत्न करायचा? माझ्यासारखे पायात घुंगर बांधायचे, गळ्यात विणा घ्यायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या, गावातल्या कृष्ण मंदिरात मुक्काम करायचा, तुझे डोळे त्या मूर्तीमध्ये घालायचे. 6 महिने तू परमार्थातलं भजन करायचं, 7व्या महिन्यात मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पोरगा म्हटला एवढं सोपं? पायात घुंगर बांधायचा, गळ्यात विणा घ्यायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायचा आणि त्या कृष्ण मूर्तीकडे पाहून भजन करायचं. किती महिने करायचं होतं? अय धारणगाव बोला, किती? 6 महिने. लक्षात येईल तुमच्या? 6 महिने करायचं होतं. आपले 9 वाजायला लागल्यामुळे 3 महिने होऊन गेले. लवकर जातो वेळ, काय अडचण नाही. 3 महिने होऊन गेले आणि 3 महिन्यानंतर मीराबाईनं मोठा लग्नाचा हार घेतला. मीराबाई नवरी झाली. घेतो, मीराबाई नवरी झाली, माझ्याकडे बघा. मीराबाई नवरी झाली, लग्नाचा हार घेतला आणि आजीला बरोबर घेतलं. चला म्हटले आजी, याच महिन्यात उरकायचं. आणि म्हातारी नवरी होऊन मीराबाई जिथं हा पोरगा नाचत होता का तिथं पोहोचला. पोरगा मात्र भजनामध्ये तल्लीन होता. जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा, जय राधा. सारंग राग, सारंग. ओंकार महाराज आहेत, आमच्या दोघांचं भजन फार गाजलेलं आहे. 10-5 कोटी लोकांनी इंस्टाला पाहिलेलं आहेत ते, म्हणून ऐका कसा स्वर लावतात ते ऐका. किती महिने करायचे? 6. त्याच्यातले किती महिने झाले? 3 महिने. लक्ष असू द्या, परमार्थातला प्रयत्न चालू आहे. जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा, 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 हे
जय राधा 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 जय जय राम. संपूर्ण असं वाटतं की नाही तुम्हाला? राधा 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 हे राधा हे राधा हे राधा जय जय राधा जय जय राधा 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 जय जय राम. रंगलेला होता. 3 महिने झाले होते. सानप परिवार बघा. मीराबाईनं खांद्याला हात लावला. असं मीराबाईकडे पाहिलं मागं वळून. मीराबाईला पहिला प्रश्न विचारला, कोण आपण? मीराबाई म्हटलं, पागल आहेस की काय? अरे वेडायस की काय? मी नवरी आहे ना, लग्नाचा हार आणलाय ना, तुझी आई बरोबर आली ना, तुला माझ्याशी लग्न करायचं ना. पोरगा म्हटलं, असलं काही पण म्हणू नका, माझं लग्न समोरच्या त्या कृष्णाशी कधीच झालंय. किती महिने? अखंड 3 महिने जर तुम्ही कृष्ण भक्तीचा परमार्थातला प्रयत्न केला तर तुम्हाला लग्न संसार घरदार ध्यानात राहत नाही. तुम्ही देव स्वरूप होता. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. आणि ज्या दिवशी जिवंतपणे भजन करता करता तुम्ही देवरूप होता, तोच जगातला शेवटचा दिवस असतो. माणूस गेल्यावर नाही, माणूस जन्माला आल्यावर नाही, माणूस मेल्यावर दहाव्याला नाही. मग कधी शेवटचा दिवस आहे? विठ्ठल 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 सारखं भजन केलं आणि भजन करता करता जग आता देव दिसायला लागलं. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आता आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची कुठही जा अहम ब्रह्मास्मी. काय याच्यापेक्षा वेदांत कोणता वेगळा? हाच वेदांत आहे. भजन करता करता नामस्मरण करता करता जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. आता जे दिसेल ते देवच दिसायला लागलं. आणि यालाच म्हणतात शेवटचा दिवस. परमार्थातला प्रयत्न केला तुकोबराय म्हणतात आणि जिवंत भजन टाळ टाळ बाथे गायक गायक वा वादक वा रे वा, याजसाठी केला
याच्यासाठी अट्टहास केला होता, याच्यासाठी अट्टहास म्हणजे प्रयत्न. माझ्या विठोबाचे नाम, माझ्या विठोबाचे नाम, काय शब्द आहे? अट्टहासे उच्चारा. इथून अर्थ लावायचा. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणतात भगवंताचं नाम अट्टहासानं घ्या, म्हणजे प्रयत्न करा. प्रयत्न काय केला? याजसाठी केला, हा भजनाचा प्रयत्न केला. परिणामे जीव शिव दशा ऐक्य झाली. हो आम्ही देवरूप झालो, देव नटना नाना परी. भरोनी उरला चराचर्या तत्वम पदार्थ शोधनावरती गेलो. आता मी आणि देव वेगळा नाही, तोच आमचा शेवटचा दिवस ठरला. शेवटचा दिस गोड भावा. आमच्या मराठवाड्यात राष्ट्रसंत भगवान बाबा जन्माला आले आणि त्याच कुळामध्ये तुमचाही जन्म आहे. बरं हो, आपण हे जे निवृत्ती बाबांचा कार्यक्रम करता ना, ज्या कुळात तुम्ही जन्माला आले, माझ्या गळ्यामध्ये मला भीमसिंह महाराजांनी माळ घातलेली बरं का. हो, आमचे भगवान बाबा गडाचे दुसरे महंत आता डॉक्टर नामदेव शास्त्री आहेत. दुसरे जे महंत होते आमचे संतोष सानप येतात, त्यांना विचारा. भीमसिंह महाराज होते गडाला, त्यांनी मला माळ घातलेली. आमचे पांगरे महाराज इथं बसलेले. आम्हाला सगळ्याला माळी या भगवान गडाच्या भीमसिंह महाराजांच्या आहेत. आणि त्या काळामध्ये त्यांनी आम्हाला भगवान बाबांचं चरित्र सांगितलं. काय महाराज भगवान बाबा होऊन गेले. पोरांनो, नुसते वंजारी समाजासाठी नाही, सगळ्या समाजासाठी काम केलं बरं का त्यांनी, सगळ्यांसाठी बरं का. काय झालंय आपल्या देशात, कुठून हे जातीवादाचं पीक आलं बघा. फार वाईट वाटतं हो महाराज, फार हृदय दुखतं हो महाराज. खरंच सांगा मला, कोरोनाचा काळ आलता, कोरोनाचा किती दुःखी काळ होता महाराज. कीर्तनकाराला कीर्तन नाही, गायकाला गायन नाही, वादकाला पकवाज नाही, टाळं बंद, सिस्टीम बंद, मंडप बंद, डेकोरेशन बंद. भूषण महाराज घरी, साखरे महाराज घरी, स्वपदारचे कपडे घरी, स्वपदार घरी, इनेकरी घरी, तुम्ही घरी, शिटिंगवाले घरी, कोट्यावधीवाले कंपन्या बंद महाराज. सगळे गप घरी होते. आणि त्या काळात एकच संत कामाला आले, त्यांचं नाव सावता महाराज बरं का. समयासी सादर व्हावे. कोणाचा अभंग माहिती का? सावता महाराजांचा. माळी समाजात जन्म घेतला त्यांनी. माझं कीर्तन आहे तुमच्याकडे सावता महाराज पुण्यतिथीला, ऐका ऐका. इतके सुंदर सावता महाराज सांगतो महाराज. सगळे सांगतो बरं का, शिवाजी महाराज सांगतो आणि सगळेच माझ्याकडं. आम्ही संत कथा करतो, आता यावर्षी पण आहे. आम्ही दरवर्षी संतांची कथा करतो पुण्यामध्ये, तुम्ही युट्यूबला बघा. हे सगळे गायक असतात, कैलास महाराज, ओंकार महाराज, भरत महाराज, ओंकार महाराज, सगळे आम्ही एकत्रित असतो. सगळी अशी गायक वादकाची लाखानी लोक मैफिल असते आणि 2-2, 3-3, 4-4 तास आम्ही कथा करतो. सगळे संत सांगतो, सगळ्या प्रकारचे संत आहेत महाराज. काय अभंग आहे महाराज हा, रोज शिकला पाहिजे बरं का. देव ठेवीला तैसे राहावे, समयासी सादर व्हावे. कधी कधी असं जेवायला मिळतं, असं कधी कधी लोक वाड्यावरून मिरवणूक काढतात. मागच्या वर्षी पाथर्डी गावाला आमचे कैलास महाराज होते. पाथर्डी गावात आम्ही काल्याचं कीर्तन केलं. 1,00,000 लोक होती कीर्तनाला. क्रेनला दही हंडी बांधली होती, क्रेनला. आणि महाराजही क्रेननीच दही हंडी फोडायला नेला होता बरं का. आता सोलापूरला 2024च्या डिसेंबरमध्ये आमचे एक मित्र आहेत सोलापूरचे, त्यांनी असा कार्यक्रम ठेवलाय. काल्याचं कीर्तन माझं आहे. त्या काल्याच्या कीर्तनाला हेलिकॉप्टरला दही हंडी बांधायची, महाराज हेलिकॉप्टरमध्ये न्यायचे. एवढा मोठा सोहळा आहे बघा. कोट्यावधी रुपयाचा खर्च केलाय गड्यानं, पण तो करणारच कार्यक्रम महाराज. तो म्हटला, ज्या दिवशी तुम्ही हेलिकॉप्टरने दही हंडी फोडाल त्या दिवशी साखरे महाराजावरलं माझं ओरिजिनल प्रेम झालं, मग बाकी मला काही करायचं नाही. म्हटलं लई प्रेम आहे त्याचं माझ्यावर, लई प्रेम महाराज, जे म्हणेल ते करतो. असं भक्त पैशावाला काही कमी नाही महाराज, त्याला ऐका. आणि मग तो गडी असे कार्यक्रम ठेवतो आमचे आणि करतात. लोकांना हौस आहे महाराज, लोक आनंदात कार्यक्रम. तुमच्याकडे छोटे माऊलींचा कार्यक्रम आहे आता इथं भरवस फाटेवाला बरं का. अरा तुफान कार्यक्रम ठेवलाय महाराज. 5,000 नुसते टाळ करू महाराज. 500 तर पकवाजच ठेवायचे, म्हटले 50 पकवाज रोज येत म्हणे. असा मोठा कार्यक्रम करतात लोक आनंदानं. मोठाले सोहळे होतात. फार सुंदर चाललंय परमार्थाचं उभं पीक आलंय सध्या महाराष्ट्रात. रोज एका एका गावाला मंदिर. आमची तरणी बांड पोरं कधी सप्त्यात येत होती का? माझ्या गावात सप्त्याला 50 लोक कीर्तनाला असे. जेव्हापासून गावातली पोरं हाताशी धरली, बसायला जागा पुरत नाही महाराज. ओंकार महाराज आनंद, कैलास महाराज आनंद, आमका महाराज, हे पोरं कमी नाहीत महाराज. ते म्हणतात चित्रपटाला, IPL ला कोट्यावधी रुपये खर्च चालला ना तिकडं. एक एक खेळाडू 50 कोटी रुपये घेतो बॉल टाकायचे. अरे 5 आणि 10,000 काय पाहता येडे होई. 58 कोटी रुपयात एक साधा खेळाडू विकत घेतलाय नुसता बॉल टाकायला, धरायला.
ए पोरा हो, मग एवढाले जर IPL मध्ये पैसे चालले, चित्रपट 500-500 कोटी कमी देत, अरे हे तर धर्माचं साधन आहे, हे तर आपल्या प्रबोधनाचं साधन आहे, हे तर आपल्या आनंदाचं साधन आहे. मग तुमचे पैसे काय एकट्याचे थोडी चालले, याला वर्गणी करतो आपण, एकत्रित नांदतो. आणि असं काही नाही महाराज लोक सुद्धा देतात, तुमचा गैरसमज आहे हा. तुमचे पैसे घेतले आणि ते दिले नाही असं नाही बरं. तुमच्या महाराजां मंडळीला विचारा. दरवर्षी मी घरी कार्यक्रम करतो. संपत काका यावर्षी तुम्हाला यायचे. यावर्षी विशाल महाराज खोलेंचं कीर्तन आहे, उद्या जे तुमच्याकडे येणार आहे. गेल्या वर्षी सोपान महाराजांचं होतं, त्याच्या आदल्या वर्षी पाचपोर महाराजांचं होतं, त्याच्या आदल्या वर्षी ढोक महाराज, त्याच्या आदल्या वर्षी 2 वर्ष इंदुरीकर होते. दरवर्षी कीर्तन असतं माझ्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचं. 1000 टाळकरी असतात, गायक वादक चाल वाट्याला येत नाही, पखवाजे 2 मिनिटाला बदलावे लागतात. एवढे गायक वादक प्रेम करतात माझ्यावर, सगळे येतात. आणि हे सगळी मंडळी असताना आम्ही दरवर्षी कार्यक्रम करतो. गेल्या वर्षी वीर पत्न्या ज्या आहेत शहीद जवान झालेल्यांच्या, अशा 50 महिला आपण व्यासपीठावर आणल्या होत्या. यांना माहिती आहे आपल्या जवळचे 10 लाख रुपये त्याला खर्च झाले. हो, 10 लाख महिन्यात खर्च झाले. मे महिन्यात 25 लाख आले. काय कमी नाही पडत महाराज, देत नाही. कमी लोक ठेवत नाहीत महाराज, खरंच सांगतो. तुम्ही देऊन बघा. तुम्हाला सानप परिवाराला सांगतो मी, आज तुम्ही तुमच्या आजोबाचा एवढा थाटात कार्यक्रम केला, जेवढे पैसे तुमचे खर्च होणार 2 महिन्यात जर डबल नाही आले ना, तुम्ही कीर्तन करायला सोडून देईल. येतातच महाराज. तुमचा गैरसमज आहे. दिल्यानं पैसे संपत नसतात महाराज. व्ययक कृते वर्धते एव नित्यम, शास्त्र सांगतं महाराज. काय कुणाचं नाही ते वाक्य, शास्त्राचं आहे ते. उपनिषद हो, त्याला शास्त्र संमती आहे. हो, घातला दुकान देती आली अशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुम्ही देऊन बघा. तुम्ही समाजासाठी, गावासाठी, सप्त्यासाठी दिलं रे दिलं, ते डबल होत असतं महाराज. मी कशासाठी सांगतो, कधी कधी मग लोक हाती मिरवणूक काढतात, कधी हेलिकॉप्टर मध्ये बसवतात, कधी घोड्यावर महाराज आला त्याला फुलं टाका म्हणतात. कधी कधी कोरोना येतो, महाराज गप घरी बसतो. मी सांगत नाही, सावता महाराज सांगतात. कोणे दिवशी बैसोनी हातीवर, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायीचा चाच, चालत जावे समयासी सादर व्हावे. कधी कधी असं जेवायला मिळतं महाराज, काय काय खाऊ, ताटात असा बेत असतो. श्री बालाजी तिकडे तिरुमला तिरुपती श्रीमंत देव. आमच्या महाराष्ट्रात श्रीमंत बेत म्हणजे श्री बालाजीचा. गुरुवरे शांती ब्रह्म मारुती बाबांचं वाक्य आहे हे. बाबा म्हणतात श्री बालाजी म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडूजी म्हणजे जिलेबी. श्री बालाजी जेवायला श्रीखंड खाऊ का, बासुंदी पिऊ का, लाडू हाणू का, जिलेबी खाऊ. असं कधी कधी प्रश्न निर्माण होतो. कधी कधी असं सप्त्यात वरण वाट्याला येतं. ओंकार महाराज म्हणतो बाबा आपला चेहरा दिसतो याच्या, असं वरण असतं. कोण्या दिवशी करून याची मन, कोण्या दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी 3-3 कीर्तन. सकाळ दुपार संध्याकाळ 7 ते 9, 6 ते 8, 4 ते 6, 3 ते 5, 10 ते 12, 11 ते 1, 5-5 करा महाराज. मी नाही सांगत. कोणे दिवशी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे समयासी सादर भावे. सगळ्याच्या जीवनातलं सत्य ऐका. निवृत्ती बाबाच्या श्राद्धाला आलात, 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. कधी 9:15 वाजले कळालं नाही. एवढं गोड कीर्तन चाललंय, संपूर्ण असं वाटतंय. एवढं सुंदर जर कीर्तन असेल तर घरी घेऊन जा. कोण्या दिवशी यम येतील चालून, कोण्या दिवशी प्राण जातील घेऊन, कोण्या दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे समयासी सादर व्हावे. सगळे सावता महाराजांचा अभंग आहे बरं का. असे संत जाती भेद करत नाही बरं. अवघा रंग एक जा, रंगी रंग लाव, रंगी रंग ला, 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 रंगी रंग ला. श्रीरंग जमतंय दोघांपेक्षा जास्त नाही. गोड महाराज मस्त गायलं पाहिजे, असं गोड गायन पाहिलं पाहिजे. असं मस्त गाता गाता देव स्वरूप झालं पाहिजे. चला, आमच्याकडे भगवान बाबा वंजारी समाजात जन्माला आले. एक वामन भाऊ महाराज जन्माला आले, ते पण वंजारी समाजात. पण असं काही नाही, मराठ्याची माणसं सुद्धा वामन भाऊची शपथ घालत नाही, कारण ताकदच तशी होती. आमच्या गावाला एकही वंजारी समाजाचं घर नाही बरं का. माझ्या गावात
पण 50 वर्षापासून भगवान बाबांच्या पुण्यतिथीचा सप्ताह आहे बरं का. असं नाही आम्हाला माळ घातली ना ते जातीचा विचार नाही केला. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा आरती भगवान बाबा. मला खूप चरित्र भगवान बाबांचं माहिती चला याच्यासाठी सांगतो. आणि मग ते भगवान बाबा गेले अगोदर आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षानं वामन भाऊ गेले. त्यांना त्या इंद्रायणी हॉस्पिटल आहे पुण्याला भोसरीमध्ये तिथं ऍडमिट केलं होतं. आणि त्या काळात हंबरडा फोडून लोक रडायला लागली वामन भाऊ गेले म्हणून. का याच्यासाठी रडत होती लोक, ज्या तिथीला भगवान बाबा गेले होते त्याच तिथीला वामन भाऊ गेले होते. आता पुढच्या वर्षी एका समाजाचे 2 साधू एका तिथीला गेले भूषण महाराज. आता नेमकं गहिनीनाथ गडावर जायचं का भगवान गडावर जायचं. हंबरडा फोडून लोक रडायला लागली. ऐका ऐका, मग कुणी म्हणावं आमचा शेवटचा दिवस गोड झाला. डॉक्टर जिवंत आहेत अजून. डॉक्टर सांगतात गेलेले वामन भाऊ महाराज 15-20 मिनिटानं उठून बसले. हो आजच्या दिवशी माझा भगवान गेलेला आहे, मी जरा 7 दिवसानं जातो. नाशिक जिल्हा वामन भाऊ उठून बसले. डॉक्टर जिवंत आहेत विचारा गेले तर. आणि बरोबर 7 दिवसांनीच गेले. बरोबर त्याच दिवशी देह ठेवला. आजही भगवान बाबांच्या पुण्यतिथीला मराठवाड्यातले सप्ते चालू होतात आणि वामन भाऊंच्या पुण्यतिथीला त्याचे काल असतात. अरे बघा, जिवंतपणे काळ जिंकला, जिवंतपणे वाणी जिंकली, जिवंतपणे कामक्रोध जिंकले, जिवंतपणे देवावर सत्ता मिळवली, जिवंतपणे काळावरती सत्ता मिळवली भजनानं. आणि मग म्हणता येतं शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा कैलास महाराज गोड वारे गायक वारे आवाज होऊन जा रे घरी. Yeah.
कैलास महाराज उभा